मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण शाखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं महत्त्वपूर्ण पत्र आहे. विषय आहे निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत निपुण सुपर शाळांतील विद्यार्थ्यांची पुनर्चाचणी घेण्याबाबत. याबाबत काही संदर्भ आहेत. शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2021, 5 मार्च 2025 आणि काही पत्र आहेत 9 डिसेंबर 25, 17 फेब्रुवारी 26, 20 फेब्रुवारी 26 आणि मान्य आयुक्त शिक्षण यांचे बैठकीतील निर्देश 6 मार्च 2026. या संदर्भानुसार भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता दुसरीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 2026-27पर्यंत FLNची कौशल्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे आणि 5 मार्च 2025च्या GRनुसार मार्च 25 ते जून 25 दरम्यान राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्तर चाचणी घेऊन त्याची माहिती VSK चॅटबॉटवर नोंदवलेली आहे. ऑगस्ट 2025 ते ऑक्टोबर 25 या कालावधीत निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपमध्ये पर्यवेक्षी अधिकाऱ्यांनी पुनर्चाचणीच्या नोंदणी घेतल्या होत्या. सदर पुनर्चाचणीचा अहवाल दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी मान्य आयुक्त शिक्षण आणि डायरेक्टर SCRT यांनी प्राचार्य जिल्हा शिक्षण ऑपरेशन संस्था यांच्या उपस्थितीत सादर केलेला आहे. तसेच डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांची मासिक अध्ययनस्तर चाचणी शिक्षकांमार्फत पूर्ण करण्यात आलेली असून त्याचे सविस्तर सांख्यिकीय विश्लेषणसुद्धा शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी ऑनलाईन बैठकीत सादर करण्यात आलेला आहे. तथापि अभियानात आढळून आलेल्या काही सुपर निपुण शाळा म्हणजे जेथे शाळेतील 80% विद्यार्थ्यांनी 4ही अध्ययन क्षमतांमध्ये अपेक्षित सर्वोच्च अध्ययनस्तर साध्य केले आहेत, अशा शाळांमध्ये पर्यवेक्षी यंत्रणेमार्फत पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठीचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात यावी असे याच्यात म्हटलेलं आहे. तर दिनांक 16 मार्च 2026 ते दिनांक 20 मार्च 2026 या कालावधीत निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपमध्ये पर्यवेक्षी यंत्रणेतर्फे निवडक विद्यार्थ्यांची पुनर्चाचणी करण्यात यावी. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सुपर निपुण शाळा शक्यतो समप्रमाणात ठरवून पर्यवेक्षी यंत्रणेत शाळा नियोजन आखून द्यावे. पुनर्चाचणीच्या अनुषंगाने आवश्यक बाबी म्हणजे प्रत्येक सुपर निपुण शाळेतील इयत्ता 2री ते 5वीच्या प्रत्येक तुकडीमधील यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या ठराविक साधारणतः 5 विद्यार्थी किंवा 5% विद्यार्थ्यांची यादी. ही यादी ॲपमध्ये ऑटोमॅटिक येत असते. त्याच्यामुळे त्यांची फेब्रुवारी 2026मधील चाचणीची स्तर नोंदणीची माहिती निपुण महाराष्ट्र SCRTM ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर पुनर्पडताळणी फक्त सोबत दिलेल्या शाळांचीच घेण्यात यावी असंही म्हटलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शाळा की ज्या 80% ते 100% निपुण असणाऱ्या शाळा आहेत. पुनर्चाचणी दरम्यान शाळेमध्ये निदर्शनास आलेल्या तफावती आणि इतर गंभीर बाबींचा अहवाल देखील गरजेनुरूप पर्यवेक्षी अधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावर सादर करावा. यासाठी विद्यार्थ्यांच्या मागील चाचणीची सर्व माहिती पर्यवेक्षी यंत्रणेस उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांच्या आधीच्या चाचणीतील आवाज आणि हस्ताक्षर देखील पाहता येईल. या मागील कालावधीत झालेल्या चाचणीचे आणि नोंदणीचे प्रमाणीकरण होणार आहेत. तसेच पर्यवेक्षी यंत्रणा यांना झालेल्या कामाचे आणि नोंदणीचे अहवाल आणि विश्लेषण निपुण महाराष्ट्र SCRTM मध्येच तात्काळ उपलब्ध होण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जिल्हा पातळीवर सर्व यंत्रणेत स्वतंत्र डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात येईल. याचा वापर पाठपुरावा व जिल्हानिहाय कृती आराखड्यासाठी करणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अध्ययनस्तर पुनर्चाचणी आणि नोंदणी सुरू होत असतानाच 7500पेक्षा अधिक पर्यवेक्षी अधिकाऱ्यांना यापूर्वीच लॉग इन देण्यात आलेले आहे आणि ते सुरू राहतील. यामुळे प्रत्येक पर्यवेक्षकास साधारण 1 ते 2 शाळांचीच पुनर्पडताळणी करण्याचे नियोजन करावे असे यात म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्त नव्याने पर्यवेक्षक पदभार स्वीकारलेल्या पर्यवेक्षकांसाठी जिल्ह्याने अशा अधिकाऱ्यांची माहिती एकत्र गोळा करून विहित एक्सेल नमुन्यात निपुण महाराष्ट्र अभियान या ग्रुपमध्ये पाठवावी असे म्हटलेलं आहे. त्यांनासुद्धा लॉग इन दिलं जाणार आहे. ते चाचणी घेताना खालील पायऱ्यांचा अवलंब करावा. आपल्या भ्रमणध्वनीमध्ये निपुण महाराष्ट्र SCRT हे अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावे. आपल्याकडे अँड्रॉइड फोन नसेल तर आपल्या सहकार्याचा मोबाईल फोन वापरून त्यामध्ये आपले लॉग इन करून घ्यावे. लॉग इन करताना शिक्षण विभागात आपण नोंदवलेला मोबाईल क्रमांक नोंदवावा आणि त्यावर OTP नोंदवून लॉग इन करावं. आपल्या कार्यक्षेत्रातील सुपर निपुण शाळांपैकी आपणास जिल्ह्याने नेमून दिलेली शाळा पुनर्चाचणी निवडावी. प्रत्येक शाळेतील निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येईल. प्रत्येक वर्गात 5% किंवा किमान 5 विद्यार्थ्यांचीच पुनर्चाचणी घ्यावी.
यासाठी आपोआप यादृच्छिक नमुना निवड रॅन्डम सॅम्पलिंग पद्धतीने विद्यार्थी निपुण महाराष्ट्र CRT मॅपमध्येच उपलब्ध होणार आहेत. सुपर निपुण शाळांची यादी, शाळा निवड करण्याची सुविधा, पुनर्चाचणीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी केलेली स्तर नोंदणी आणि इत्यादी पुरावे पर्यवेक्षकांना चाचणी घेतेवेळी ॲपमध्येच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन नमुने जुळवून पाहण्याची सुविधा देखील तयार करण्यात आलेली आहे. विशेष गरजा असलेले विद्यार्थी CWNच्या चाचणी जतन करण्यापूर्वी तशी नोंद करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. चाचणीसाठी आवश्यक सर्व सूचना ॲपमध्येच दिलेल्या आहेत. तर निपुण महाराष्ट्र ॲपच्या या संदर्भामध्ये दिनांक 14 मार्च 2026 रोजीसुद्धा या संदर्भात एक प्रशिक्षण झालेलं आहे ऑनलाईन स्वरूपात. आपल्या स्तरावरून आता हे जे महत्त्वपूर्ण कार्य हे आपल्याला 20 तारखेपूर्वी करायचं आहे. तर सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात तयारी करणं अपेक्षित आहे. सुपरनिपुण शाळा म्हणजे जवळपास राज्यभरात 7,501 सुपरनिपुण शाळा आहेत आणि याच शाळांची आपल्याला पुनर्पडताळणी करायची. सुपरनिपुण शाळा म्हणजे अशा शाळा जिथे एकूण पटसंख्येच्या तुलनेत किमान 80% विद्यार्थ्यांनी निपुण महाराष्ट्र स्तर 4ही चाचणीत अपेक्षित कौशल्यांमध्ये अंतिम स्तर साध्य केलेला आहे. हे 3 प्रकार आहेत. 100% विद्यार्थी अपेक्षित अंतिम स्तर असलेले, 90 ते 99.99% विद्यार्थी अपेक्षित स्तर साध्य केलेले आणि 80 ते 89.99% विद्यार्थ्यांनी अपेक्षित अंतिम स्तर साध्य केलेले. जे पुनर्मूल्यांकन कशासाठी, तर हे पण महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पुनर्मूल्यांकन ही आपण देत असलेल्या शिक्षणाची व माहितीची गुणवत्ता अधिक मजबूत करण्याची एक महत्त्वाची संधी आहे. या प्रक्रियेमुळे माहितीचे प्रमाणीकरण म्हणजे डाटा व्हॅलिडेशन तर होतेच, पण आपण सादर केलेल्या अहवालांची आणि पुराव्यांची विश्वासार्हता देखील अधिक बळकट होते. पुनर्मूल्यांकन ही प्रक्रिया कधीच शिक्षकांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी नसून त्यांच्या मेहनतीची, कौशल्यांची आणि शाळेत होत असलेल्या शैक्षणिक कामांची पावती आहे. यामुळे शाळेने केलेले काम अधिक स्पष्टपणे समोर येते आणि त्याची नोंद सुयोग्य पद्धतीने होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची नोंद अचूक ठेवणे, अहवाल सादर करणे आणि आवश्यक प्रमाणीकरण राखणे यावर विशेष भर दिला जातो. या प्रक्रियेमुळे आपण सतत सुधारणा करणारी, शिक्षकांच्या कार्याची दखल घेणारी, पारदर्शक आणि सहकार्यावर आधारित पद्धती अधिक सक्षमपणे उभारू शकतो असे यात म्हटलेलं आहे. म्हणून हे पुनर्मूल्यांकन आहे. तर आपण सर्वजण पुनर्मूल्यांकनचा हेतूसुद्धा समजून घेतला असेल. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपण लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रांना शेअर करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.